माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की 12 वर्षाहून जास्त काळ ज्याचा ताबा त्याची जमीन. पण ज्याची मूळ जमीन असते तो खरंच इतक्या सहजासहजी मान्य होईल का की तुझा 12 वर्षाचा ताबा आहे मग ती जमीन तुझी आहे. मग अशी प्रकरणं जेव्हा कोर्टात जातात त्यावेळेस काय घडतं याबद्दल. कोर्टामध्ये वादीच्या आणि प्रतिवादीच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होतो. वादीचे वकील म्हणतात, माय लॉर्ड, प्रतिवादी हा कॅज्युअल ऑक्युपंट आहे. त्याचा ताबा ना सातत्याने आहे ना कायदेशीर आहे. त्यावर प्रतिवादीचे वकील म्हणतात, नाही, माझ्या पक्षकाराचा ताबा केवळ कॅज्युअल ऑक्युपंट नाही तर सेटल्ड पोझिशन आहे. मुळात हा युक्तिवाद हे सिद्ध करण्यासाठी चाललेला असतो की कॅज्युअल ऑक्युपंट आहे की सेटल्ड पोझिशन आहे. आता हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आधी ह्या मूळ गोष्टीचं पार्श्वभूमी काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे हे जाणून घेऊया. गोष्टीची सुरुवात अशी होते की एका गावात एक शेतमजूर राहत असतो. एका मोकळ्या पडीक जागेत तो सुरुवातीला एक छोटंसं झोपडं बांधतो. त्यानंतर काही कालावधीनंतर तो हळूहळू तिथं शेती करून पिकं घ्यायला सुरुवात करतो आणि पुढे नंतर तो तिथे स्वतःच्या नावावर वीज कनेक्शनसुद्धा घेतो. आता हे काय तो एकदम करत नाही, हळूहळू करतो, त्यामुळे कुणाच्याही ते लक्षात येत नाही. परंतु गावातल्या इतर लोकांना हे पूर्ण माहिती असतं की जे शेतमजूर ती जमीन बळकावत आहे ती मुळातच गावातल्या एका व्यक्तीच्या नावावर आहे, जी त्याची वडिलोपार्जित जमीन आहे. तो परदेशात नोकरी करत असल्यामुळे सध्या ती जमीन पडीकच होती. त्याच्यावर या शेतमजुराने हळूहळू करत कब्जा केलेला असतो. परंतु गावात कोणीही याबद्दल काहीही बोलत नाही, कारण गावातली मजाच बघायसाठी असते. एके दिवशी जमिनीचा मूळ मालक गावी येतो आणि तो पाहतो तर काय, त्याच्या पडीक शेतजमिनीवर झोपडं बांधून शेती करून वीज कनेक्शनसुद्धा घेतलेलं आहे. तो त्या शेतमजुराला जातो आणि म्हणतो, ए बाबा, तू इथं माझ्या जागेत कुठे अतिक्रमण करून बसलायस? या जागेत तुझा कोणताही हक्क नाही. या जागेचा मालक मी आहे. ताबडतोब ही जागा खाली कर. त्यावर तो शेतमजूर म्हणतो, आता बघा, ज्याने कब्जा घेतलेला असतो तो इतका तरी मूर्ख नसतो. पूर्ण अभ्यास करूनच त्या जागेवर त्याने कब्जा घेतलेला असतो. त्यामुळे तो म्हणतो, आओ साहेब, हे माझं सेटल्ड पोझिशन आहे, त्यामुळे कायद्यानं मला संरक्षण आहे. त्यानंतर हा वाद कोर्टात जातो. वादीचे वकील कोर्टामध्ये असे मुद्दे मांडतात की प्रतिवादी हा अचानक त्या जागेवर आलेला आहे. त्याच्याकडे जागेचा कोणताही कायदेशीर हक्क किंवा कागदपत्रे नाहीत. त्याने जेव्हा ताबा घेतला तेव्हा मालकाला त्याची माहिती नव्हती. प्रतिवादीचा ताबा हा शांततेत आणि दीर्घकालीन नाही, त्यामुळे प्रतिवादीचं हे सेटल्ड पोझिशन नाही, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे पॉजेसरी प्रोटेक्शन मिळू नये. त्यावर प्रतिवादीचे वकील असे मुद्दे मांडतात की प्रतिवादीचा ताबा हा दीर्घकालीन म्हणजेच 10 ते 15 वर्षापासून आहे आणि प्रतिवादी त्या जागेत विनाअडथळा सातत्यपूर्ण त्या जागेवर राहत आहे. जमिनीच्या मूळ मालकाला याची पूर्ण माहिती होती, तरीसुद्धा त्यावर त्या मूळ मालकाने कधीच, मूळ मालक म्हणजेच वादी याने कधीही
आक्षेप घेतला नाही. त्यामुळे अशा सॅटल पोझिशनला कायदा संरक्षण देतो. म्हणूनच माझ्या पक्षकाराला जबरदस्तीने जागेवरून हटविणे हे बेकायदेशीर ठरेल. तुम्हाला काय वाटते? यामध्ये चूक कोणाची आहे आणि बरोबर कोण आहे आणि कोणाचे मुद्दे योग्य आणि कायदेशीर आहे? मला नक्की कमेंट करून सांगा. आता याबाबत कायद्यामध्ये काय तरतूद दिलेली आहे? तर जर एखादी व्यक्ती केवळ योगायोगाने प्रॉपर्टीमध्ये उपस्थित असेल किंवा तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात असेल तर ती व्यक्ती ताब्याच्या हक्कासाठी संरक्षण मागू शकत नाही. स्थिर ताबा मान्य होण्यासाठी तो ताबा प्रभावी, कोणत्याही अडथळ्याशिवाय चालणारा आणि मालकाच्या माहितीत असलेला असणे आवश्यक असते. मी माहिती देत असताना 2 शब्द सातत्याने येत होते. एक म्हणजे कॅज्युअल आणि दुसरं म्हणजे सॅटल पोझिशन. आता कॅज्युअल याचा अर्थ काय? कॅज्युअल याचा अर्थ तात्पुरता ताबा, याचा अर्थ कॅज्युअल. आणि सॅटल पोझिशन याचा अर्थ काय? सॅटल पोझिशन याचा अर्थ सतत, शांततामय आणि मालकाच्या माहितीत असलेला ताबा, म्हणजेच सॅटल पोझिशन. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी, सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.